जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जे विमान आजकाल खूप स्फोट व्हायला लागला आहे. आकाशामध्येच फुटायला लागले. काही जमिनीमध्ये जमिनीवर येऊन फुटत आहे, ज्यांच्या लँडिंग न होण्यात कारण. आणि आत्ता हेच 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं देखील विमान फुटलं आहे. आणि त्यांच्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या संगती होते ते 4 लोक, तेही देखील मारले गेलेले आहेत. अजितदादा आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांचे खूप वाईट प्रकारे असे निधन झालेले आहे. आणि विमान अपघातामध्ये प्रत्येकाचे असेच निधन होते. तर हे विमान अपघात जास्तीत जास्त संख्येमध्ये वाढत का चाललेले आहेत, त्याचं कारण काय, आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा ब्लॅक बॉक्स तो नेमकं काम काय करतो ते आपण जाणून घेणार आहोत. त्याला कशामुळे शोधतात सगळे मोठी एजन्सीवाले येतात, ते सर्वात प्रथम बघतात ब्लॅक बॉक्स कुठे. कारण त्या ब्लॅक बॉक्समध्ये असं काय दडलेलं असतं की सगळे त्याच्या मागेच पळतात त्याची माहिती करून घेण्यासाठी. ब्लॅक बॉक्स. तर त्या ब्लॅक बॉक्सबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. त्या बॉक्सचं नाव ब्लॅक, पण रंग नारंगी म्हणजे भगवा. आता ते कोणत्या धर्माशी जोडू नका, त्याला कलर कशासाठी दिला आहे तेही सांगणार आहे मी तुम्हाला. विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या यंत्राचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी याचा रंग मात्र गडद नारंगी, ब्राईट ऑरेंज असतो. विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यात, धुराळ्यात किंवा झाडाझुडपात हे यंत्र लांबूनच स्पष्ट दिसावे यासाठी हा रंग दिला जातो. हे यंत्र विमानाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सेफ्टी भागात बसवले जाते. तर कळालं का मित्रांनो, नारंगी रंग हा का वापरला जातात? तो कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा रंग म्हणून तुम्ही मानू नका. तो लांबूनही दिसावा म्हणून त्याला नारंगी रंग म्हणजे भगवा रंग देण्यात आलेला आहे. पुढेही पाहूयात. अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे 2 भाग. ब्लॅक बॉक्समध्ये 2 स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची खडानखडा माहिती साठवतात. खडानखडा माहिती म्हणजे A to Z पुरावा साठवतात. जो 15 ते 20 मिनटं म्हणजे काय झालेलं आहे तो पूर्ण पुरावा त्यामध्ये साठवतात. आणि तो पुरावा काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो आहे, ध्यान देऊन ऐका. CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड म्हणजे आपला जो आवाज असतो ना, तो आवाज पूर्ण त्या बॉक्समध्ये रेकॉर्ड होतो. हा भाग कॉकपिटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो. यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यातील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो. अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का, किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का, हे यावरून स्पष्ट होते. आता दुसरा आपण पाहूया. FDR म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्ड. फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे जो फ्लाईटमध्ये आवाज होतो, जो डेटा जमा होतो, तो पूर्ण रेकॉर्ड याच्यामध्ये केला जातो. आवाज, व्हॉईस सगळं, आणि कॉकपिटमध्ये सगळा तो आवाज रेकॉर्ड केला जातो. हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते. विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होते, आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची नोंद यात असते. सुमारे 80पेक्षा जास्त तांत्रिक बाबींचा डेटा यात सुरक्षित असतो. तर हे सगळं असतं बघा मित्रांनो. अजून राहिलेला व्हिडिओ संपलेला नाही. भीषण आगीतही हा डब्बा सुरक्षित कसा, आपण पाहतो मित्रांनो. जी भयानक आग लागते, विमान जेव्हा स्फोट होतो, ॲक्सिडेंट होतो किंवा कुठेतरी मोठा भडका होतो विमानाचा, जागेवर फुटलं जातं. तर तो विमान फुटल्यानंतर तो बॉक्स का फुटत नाही, का जळत नाही, त्याचं कारण आता आपण जाणून घेऊयात. ब्लॅक बॉक्स हे जगातील सर्वात मजबूत यंत्रापैकी एक मानले जाते. हे यंत्र पोलाद आणि टायटॅनियमपासून बनवलेले असते. हे यंत्र सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमानातही 1 तास जळत राहिले तरी यातील डेटा सुरक्षित राहतो.
पाहू शकता मित्रांनो, 1100 अंश सेल्सिअसमध्ये ते बॉक्स जळाले तरी त्यामधले डेटा तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. त्या डेटाला काहीच होत नाही. विमान पाण्यात पडले तर हे यंत्र 30 दिवसापर्यंत सतत एक विशिष्ट अल्ट्रासॉनिक सिग्नल सोडते, ज्याच्या मदतीने खोल पाण्यातूनही याचा शोध घेतला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितले आहे मी पूर्ण ब्लॅक बॉक्सबद्दल माहिती. पाहू शकता किती काय काय त्यामध्ये साठवलं जातं. तरी पण जे आरोपी असतात, जो रेकॉर्ड असतो तो जनतेसमोर मांडला जात नाही. त्याचं कारण का? तो जनतेसमोर मांडला पाहिजे. काय कारण असतं, काय कशामुळे ॲक्सिडेंट होतात, कारण ते जनतेला तरी विश्वास बसेल की खरंच हा ब्लॅक बॉक्स काम करतो म्हणून. आणि त्यामध्ये ते तुम्हाला सांगितलंच मी काय काय काम करतो ब्लॅक बॉक्स, किती आवाज रेकॉर्ड करतो आणि पाण्यामध्ये पडलं तर किती दिवसपर्यंत आपल्याला नेटवर्क देत राहतो, त्याचे रेंज देत राहतो 30 दिवसापर्यंत. आणि 1100 अंश आगीमध्ये जळाला तरी त्या बॉक्सला काय होत नाही. त्या बॉक्सला हानी झाली तरी तो जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड कुठेही गायब होत नाही. तशाला तसाच तो रेकॉर्ड राहतो. 1100 अंश सेल्सिअसमध्ये तो बॉक्स जळाला तरी. तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा विमान अपघात होतं तेव्हा किती आग होते, पण त्या बॉक्सला काहीच हानी होत नाही. तो बॉक्स एकदम सुरक्षित असतो आणि तो रेकॉर्डही एकदम सुरक्षित असतो. मग त्या रेकॉर्डच्या सहाय्याने ती सगळी माहिती गोळा केली जाते. तर ही होती मित्रांनो माहिती. तर कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. तर चला भेटूया आपण अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर चला बाय. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान. चला बाय.